आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. चित्रपटसृष्टीत महिलांचं महत्त्वपूर्ण योगदान असून निर्मिती, दिग्दर्शन, संगीत, चित्रीकरण अशा विविध क्षेत्रात महिला संघर्षातून पुढे येत असल्याची माहिती तज्ज्ञांनी विशेष सत्रात दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर चित्रपट महोत्सवात विशेष चलचित्र चर्चा आज आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत सहभागी विविध क्षेत्रातील विषय तज्ज्ञांनी आपली भूमिका मांडली. ऊर्जा परिवर्तनाद्वारे विद्युत क्षेत्राला नवी दिशा मिळावी आणि स्वस्त आणि शाश्वत विजेकडे वाटचाल सुरू करण्यासाठी महावितरण करत असलेल्या कामाची दखल घेत नवी दिल्ली इथं काल स्कोच समूहाच्या वतीनं महावितरणला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आलं. कार्यकारी संचालक भुजंग खंदारे आणि कार्यकारी अभियंता रोहित जोगदंड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित 20 दिवसीय खडी गंमत प्रशिक्षण शिबिराचा समारोप रामटेक येथील सांस्कृतिक भवनात उत्साहात पार पडला. दिनांक 6 मार्च ते 26 मार्च या कालावधीत आयोजित या शिबिराला स्थानिक तसंच विविध भागातील कलाप्रेमी तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खडी गंमत ही लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्यामुळे या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसंच नव्या पिढीला आकर्षित करून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगर परिषदेमधील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासंदर्भात खासदार अमर काळे यांना निवेदन दिलं. मजुरीत वाढ करणे, आठवडी सुट्टी देणे आणि EPFO कपात पावत्या कर्मचाऱ्यांना देण्याबाबत या मागण्या करण्यात आल्या. सदर मागण्यासंदर्भात नगर परिषद हिंगणघाट कडून माहिती घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचं आश्वासन काळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिलं आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारातून 1,14,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. पश्चिम आशियातला चिघळलेला संघर्ष, रुपयातली घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती याचा परिणाम या महिन्यातल्या परदेशी ओघावर झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. NSDLच्या आकडेवारीनुसार 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी 1,27,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.